नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र अंगणवाडी भरतीसाठी अर्ज चालू झालेले आहेत। त्या संबंधीची संपूर्ण माहिती व अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला वॅकन्सी किती राहणार आहे, काय क्वालिफिकेशन राहणार आहे तुम्हाला अप्लाय करण्यासाठी, डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे, वय किती लागणार आहे आणि ऑनलाइन अप्लाय किंवा ऑनलाइन ऑफलाइन फॉर्म कुठे भरायचा तुम्हाला हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकतात या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। आता इथं जे जिल्हे आहेत त्यांची नोटिफिकेशन आलेलं आहे। अहमदनगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली अशी इथं बघू शकता प्रत्येक जिल्ह्यात आहे। जालना, लातूर, मुंबई। त्याच्यासमोर ही जी नोटिफिकेशन आहे तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे नोटिफिकेशन ओपन होईल। तिथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीचा जो फॉर्म असतो त्या PDF मध्ये बघायला भेटेल आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा देण्यात आलेल्या आहे ते पण तुम्हाला तिथे बघायला भेटेल। मित्रांनो, तुम्हाला थोडं खाली यायचं आहे। आता इथं तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन जो क्रायटेरिया आहे तो देण्यात आलेला आहे। इथे बघू शकता पदाचे नाव। आता ही हिंदी मधलं आर्टिकल आहे, तर हे तुम्हाला आधी वाचायचं आहे आणि नंतरच त्याच्या पुढची प्रोसेस आहे हे करायची आहे। जर तुम्ही अर्ज करीत असाल तर त्याच्या अगोदर हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा। आता ही शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे। अंगणवाडी कार्यकर्ता यांच्यासाठी कमीत कमी 10वी उत्तीर्ण तुम्हाला लागणार आहे। अंगणवाडी जे सहाय्यक आहे किंवा छोटे अंगणवाडी कार्यकर्ते आहेत त्यांना कमीत कमी 12वी पास लागेल आणि ज्या आशा असतात, आशा लेडीज किंवा आशा अंगणवाडी, तर त्यांच्यासाठी पण 12वी पास हे शिक्षण लागणार आहे। आता इथं वयाची जी अट ठेवण्यात आलेली आहे, कमीत कमी 18 वर्ष पाहिजे झालेले आणि जास्तीत जास्त तुम्हाला 45 वर्षापर्यंत जर असाल तुम्ही तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता। वयामध्ये जर सूट बघायची असेल तर तुम्हाला SC ST कॅटेगरी साठी 5 वर्षापर्यंत सूट आहे। OBC मधून येत असाल तर 3 वर्षे, EWS साठी पण 3 वर्षे अशी सूट देण्यात आलेला आहे। हा जो क्रायटेरिया आहे हा वयासाठी राहणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला अंगणवाडी भरतीसाठी सर्व ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे। आता महिलांचं आधार कार्ड लागणार आहे, 10वीची मार्कशीट आणि 12वीची मार्कशीट लागणार आहे। तर इथं जे मूल निवास म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे। विवाह झालेलं पंजीकरण म्हणजे तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे। बँकची डिटेल लागणार आहे। परिचय पत्र म्हणजे रिझ्यूम लागणार आहे। जन आधार कार्ड लागणार आहे। राशन कार्ड लागणार आहे आणि जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो तुम्हाला इथे लागणार आहे। मित्रांनो, इथे बघू शकता आता महाराष्ट्र अंगणवाडीसाठी जी सॅलरी देण्यात येत असते ती काय आहे। अंगणवाडी हेल्पर असले तर त्यांना 8,000 आणि जे वेतन आहे 300 रुपये ग्रेड पे नुसार भेटत असतं। अंगणवाडी कार्यकर्ता असेल तर त्यांना पण 8,000 रुपये भेटत असतात। महिला 4,000 असेल इथे बघू शकता 7,200 ते 20,200 असं ग्रेड नुसार किंवा जी पद असते तुमचे त्यानुसार तुमचं जे वेतन असतं ते ठरवलेलं असतं। आता मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही जिथून फॉर्म भरत आहात किंवा जिथे तुम्ही रहिवासी आहात तर तिथल्या जवळच्या तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे। त्या अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर मित्रांनो त्यांना आधी विचारायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करत आहात त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये अर्ज करण्यासाठी जर चालू असेल तर तुम्ही तो फॉर्म तिथे भरू शकतात व ह्या क्रायटेरिया तुमचा पूर्ण होत असेल तर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जॉब लागण्याचे चान्सेस असतात। मित्रांनो, आता इथे बघू शकता ही जर साईट आहे, यावरती आल्यानंतर संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला बघायला भेटते। आता इथं ऑफिशियल नोटिफिकेशन चेक करू शकतात। अंगणवाडीची भरतीची PDF आहे, सर्व जे जिल्हे आहेत त्याची PDF पण तुम्हाला इथं बघायला भेटेल। आपलं ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक तुम्हाला इथं बघायला भेटेल। जी वेबसाईट आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तिथे जाऊन तुम्ही चेक करायचं आहे, वाचायचं आहे आणि जवळच्या अंगणवाडीमध्ये विचारल्याशिवाय तुम्हाला अर्ज करायचा नाही। तर मित्रांनो, ही काही अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। काही जर प्रश्न असतील तर Instagram पेजवरती विचारू शकतात, त्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व Instagram पेजला पण फॉलो करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।